गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी भावाला पनीरचा पराठा करून दिला आणि जे लहानपणी करायचं ना ते माझा स्वामी आता करतो आहे. खरं तर ही गादी लहानपणी त्याचीच होती, जो कधीच त्याने वापरली नाही आणि आता मोठं झाल्यावर त्याला ती वापरायची. आज ना जेवणासाठी डोसे बनवले होते छानपैकी. डोसे, इडली, चटणी आणि सांबार हे असं सगळं बनवलं होतं आणि आज जेवणाला तेच होतं. मस्त दोघांनी जेवण केलं, दुपारी झोपलो आणि ना गावाकडची फ्रेश हवा असते, वातावरणही खूप शांत थंड असतं, एकांत असतं, निवांत असतो. आणि आज ना भावाला घेऊन मी निघाली होती येवल्याजवळ असलेलं कोटमगाव इथे, जे आमचं ग्रामदैवत आहे. वर्षातून कितीही वेळा येणं झालं तरी कोटमगावला आम्ही जातोच. जगदंबा मातेचं मंदिर अतिशय सुंदर, साक्षात श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आहे तिथे. आणि मस्त असं दर्शन घेतलं. आईकडे काय मागावं, खरं तर तिने खूप काही दिलं आहे, म्हणून म्हणत असते की नेहमी ना कृतज्ञता खूप महत्त्वाची असते. तर तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. आणि इथला आसपासचा परिसर खूप सुंदर होता. आणि इथे ना दुकान होती, म्हटलं याला बॅट बॉल घेऊ, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की शेजारच्या मुलाचं बॅट बॉल पाहिलं आणि त्याला ते खेळायचं होतं. जेव्हा आम्ही घरी येत होतो ना, हे वातावरण बघायला मजा होती, हे शहरात खरंच नाही बघायला मिळत.